जय जय रामकृष्ण हरी. सुप्रभात. आज 16 जानेवारी आपल्या 365 दिवसांच्या प्रवचन मालिकेतील दिवस 16वा. नामाकरताच नाम घ्यावे. नाम हे निसरड्यासारखे आहे. निसरड्यावर गवत वाढत नाही आणि त्याच्यावर पाय पडला तर तो घसरतो. त्याचप्रमाणे नाम आपल्यावर उपाधी ठरवून देत नाही. त्याला कोणत्याही उपकरणाची गरज लागत नाही. रोगी, निरोगी, विद्वान, अडाणी, श्रीमंत, गरीब, लहान थोर, स्त्री पुरुष, जातगोत यापैकी कोणतीही गोष्ट असली तरीही अडत नाही, नसली तरीही अडत नाही. नामाशिवाय दुसऱ्या कोणत्याही साधनाला शक्ती, बळ, पैसा वगैरे कोणत्या तरी गोष्टींची मदत लागते. असे हे अत्यंत उपाधिरहित असलेले नाम आपणही अत्यंत उपाधिरहित होऊन घेतले तरच त्यात आपल्याला प्रेम वाटेल. आपण उपाधिरहित होणे म्हणजे नाम हे केवळ नामाकरिताच, स्वतःच्या कल्याणाकरिताच घेणे, जगातल्या दुसऱ्या कशाच्याही करता न घेणे. आपण जर ते सकाम बुद्धीने घेतले तर इच्छित कार्यभागही साध्य होत नाही आणि आपले कल्याणही साधत नाही. सकाम नाम घेणे हे किती वाईट आहे हे सांगणे फार कठीण आहे. असे पहा की स्त्री ही अत्यंत पवित्र आहे, कारण देव, संत यांसारख्या विभूती देखील तिच्या पोटी जन्म घेतात. अशा स्त्रियांना पळवून नेऊन अनीतीने वागायला भाग पाडून त्यावर पैसे मिळवण्याचा धंदा काही लोक करतात. ही किती निंद्य गोष्ट आहे बरे. पण सकाम नाम घेणे ही गोष्ट त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीने अधिक निंद्य आहे. म्हणून नामाकरिताच नाम घ्यावे. सकाम नाम घेणे म्हणजे आपल्या स्वार्थासाठी नाम घेणे, म्हणून ते निंद्य आहे. त्याचा संबंध आपल्या इच्छा अपेक्षांशी ठेवू नये. नामाकरिता नाम घेतल्याने मन आपोआप अंतर्मुख होऊन जाते. नामाच्या सहाय्याने मन अंतर्मुख केल्यावर आनंद सापडतो आणि तो आपल्या हृदयातच सापडतो. आपण 3 गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. आचरण अगदी शुद्ध ठेवावे. दुसरी, नामाला कधीही सोडू नये. आणि तिसरी, माझा सांभाळ करणारा कुणीतरी म्हणजे सद्गुरू आहे ही जाणीव जागृत ठेवावी. प्रत्येक माणसाला कशाची तरी विशेष आवड असते आणि त्या आवडीमध्ये राहावे आणि त्यात जबरीने नाम घ्यावे, आत्मज्ञान व्हावे म्हणून त्याच्या मागे लागले तर ते लवकर होत नाही. भगवंताकडे लक्ष लागले म्हणजे ते आपोआप होते. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. उत्तम वस्तू नेहमी थोडीच असते. श्रीखंडामध्ये चक्का आणि साखर कितीतरी असते, पण केशर किती थोडे घालावे लागते. तसेच भगवंताच्या नामाचे देखील आहे. रोज थोडे पण अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता नाम घ्यावे. ते फार काम करेल. भगवंत हा सर्व सत्ताधीश खरा, पण एका बाबतीत तो लुळापांगळा होतो व सहज अडकतो. भुंगा जसा लाकूड पोखरतो पण कमळात अडकतो, तशी स्थिती नामाच्या बाबतीत भगवंताची होते. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसेच नाम हे मनाचे जीवन आहे. आजचा हा भाग आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा जय जय रामकृष्ण हरी. आणि अशाच अधिक माहितीसाठी ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. जय जय रामकृष्ण हरी.